तुमची मुलं सुद्धा बाहेर गेल्यावरती विचित्र वागतात का, विचित्र बोलतात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, नक्की बघा. नमस्कार, मी निलिमा. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आज एक नवीन विषय आपण घेऊन आलोय की मुलांना गुड मॅनर्स कसे शिकवावे. तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला एक्झाम्पल बनवा. जर आपल्याला चांगल्या सवयी असतील, जर आपल्याला गुड मॅनर्स असतील, तर आपले मुलं ऑब्व्हियस ते शिकून त्यांना सुद्धा गुड मॅनर्स किंवा चांगल्या सवयी लागतील. जर आपल्याला चांगल्या सवयी नसतील तर आपण आपल्या मुलांकडून ती अपेक्षा करू शकत नाही. त्याच्यामुळे स्वतःवर आधी काम करा आणि मग नंतर तुम्ही मुलांकडून ती अपेक्षा करू शकता. त्यानंतरची टिप आहे की तुम्ही मुलांना सॉरी आणि थँक्यू म्हणायला शिकवलं पाहिजे. जर काही चूक झाली तर मुलाने सॉरी म्हटलंच पाहिजे किंवा आणि त्यानंतर आहे की थँक्यू म्हणायला सुद्धा मुलांना तुम्ही शिकवा. त्यानंतरची टिप आहे की स्टोरीज किंवा आजकाल भरपूर सारे राईम्स आहेत, त्यामधून सुद्धा मुलांना गुड मॅनर्स लागू शकतात. भरपूर अशा स्टोरीज आहे की त्याच्यामधून गुड मॅनर्स हायलाइट होताना ते दाखवतात. अशा स्टोरीज तुम्ही मुलांना दाखवू शकता. त्यानंतर राईम्स आहे की राईम्समधून जे बेसिक मॅनर्स असतात ते सुद्धा मुलांना तिथे हायलाइट केलेले असतात. त्याच्यामुळे असे राईम्स सुद्धा तुम्ही सिलेक्ट करून मुलांना दाखवू शकता. कुठलीही चांगली सवय असेल तर ती लागण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आई वडिलांनी कुठलीही चांगली सवय लावायची असेल मुलांना तर थोडा वेळ लागतो. लगेच काही कुठलीही चांगली सवय लागत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आई वडिलांनी थोडासा पेशन्स ठेवावा. हळूहळू छोट्या छोट्या स्टेप घेऊन मुलांना शिकवावं. जी पण चांगली गोष्ट असेल ती मुलांना शिकायला थोडा वेळ लागतो. हे आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे कंटिन्यू. मुलांना अगदीच कुठली पण गोष्ट शिकवताना घाई करू नये, थोडासा पेशन्स ठेवावा. त्यानंतर आहे की गेम थ्रू सुद्धा तुम्ही मुलांना चांगल्या ऍक्टिव्हिटी थ्रू तुम्ही मुलांना गुड मॅनर्स शिकवू शकता. त्यानंतर आहे की मुलांना सोशल मॅनर्स सुद्धा तुम्ही शिकवले पाहिजे. सोशल मॅनर्स म्हणजे काय, जसं की दोन जण बोलत असतील तर त्यांच्या मध्ये जाऊन लगेच बोलू नये. त्यांचं बोलणं पूर्ण संपू द्यावं आणि मगच आपण बोलावं. त्यानंतर आहे की जसं एखाद्या ठिकाणी आपण लग्नाला गेलोय तर जेव्हा जेवण सर्व करत असतात तेव्हा एका लाईनीमध्ये आपण उभं राहिलं पाहिजे, मध्ये करू नये. त्यानंतर आहे की जर दोन जण बोलत असतील किंवा आपण कोणाशी बोलत असू, जर समोरचा बोलताना त्याचं बोलणं आधी पूर्ण ऐकून घ्यावं आणि मगच आपण बोलावं, मध्ये त्याला कट करून बोलू नये. हे मॅनर्स सुद्धा तुम्ही मुलांना शिकवले पाहिजे. त्यानंतर आहे की टेबल मॅनर्स. टेबल मॅनर्स सुद्धा भरपूर मुलांना माहिती नसतं की जेवण कसं करावं. अगदी मांडी घालून आपण बसलं पाहिजे. जेव्हा जेवण आपण करतो तेव्हा इकडे तिकडे न गाळता आपण व्यवस्थित जेवलं पाहिजे. घरामध्येच हे मॅनर्स आधी आपण मुलांना शिकवले पाहिजे. त्यानंतरच ती मुलं बाहेर गेल्यावरती सुद्धा हे मॅनर्स फॉलो करू शकतील. जर आपण घरामध्ये आधी मुलांना काहीच चांगल्या सवयी नाही लावल्या तर बाहेर जाऊन आपण मुलांकडून या कुठल्याच गोष्टींची अपेक्षा करू शकत नाही. जसं मुलं घरामध्ये वागतात तसंच बाहेर वागतात. त्याच्यामुळे आधी जी पण चांगली सवय असेल ती घरातूनच लावावी, जेणेकरून मुलं बाहेर गेल्यावरती सुद्धा ती गोष्ट फॉलो करू शकतील. तर या होत्या आजच्या काही टिप्स आणि ट्रिक्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.